फक्त एक पेपर पॅटर्न काढायची गरज आहे आणि खूप छान अशी ट्रेंडिंग स्लीव्स आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर बघा, त्याच्यासाठी मी एक न्यूजपेपर घेतलेला आहे, ज्याची फोल्डिंगची जी बाजू आहे ती मी माझ्याकडे ठेवलेली आहे आणि फोल्डिंगच्या बाजूने मी इथे मेजरमेंट घेत आहे 12 इंच। 12 इंच इथे मेजरमेंट घेतल्यानंतर तिथे वरती एक मी मार्किंग करून घेतली आणि खालची साइड जी आहे तिथे मी 7 इंचावरती एक मार्किंग करून घेत आहे। याच्यानंतर वरती आपण जी मार्किंग केली आहे तिथे 4 इंचावरती मार्क करणार आहोत। 4 इंचावरती तिथे मार्क केल्यानंतर हे सर्व पॉइंट जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे। तर बघा, वरती 4 इंच घेतले आणि खालती आपण 7 इंच घेतले आणि इथे आपलं जे पेपर पॅटर्न आहे ते अशा पद्धतीने रेडी झालेलं आहे। आता हे मी कटिंग करून घेणार आहे आणि मग आपण तयार करणार आहोत ट्रेंडिंग स्लीव्ज। नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छान अशी ट्रेंडिंग स्लीव्स तयार करणार आहोत। तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप न करता। आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरायचं नाहीये, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे। तर बघा, ते जे पेपर पॅटर्न आपण काढलेलं होतं ते मी ठेवून इथे जो माझा कपडा होता तो मी इथे कट करून घेतलेला आहे। तर बघा, इथे नेटचा कपडा होता तो पण मी डबल फोल्ड मध्ये कट करून घेतलेला आहे आणि दोघी पण स्लीव्ह साठी मी इथे जो कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने हा कपडा आलेला आहे। तर खाली माझी फोल्डिंगची बाजू होती ती मी आता इथे कट करून घेत आहे। ही फोल्डिंगची बाजू कट केल्यानंतर ज्या बाजूला मोठं अंतर आहे, म्हणजे खालची जी बाजू आपण कट केलेली आहे तिथे आपण काय करणार आहोत, 1/2 इंच फोल्ड करून घेणार आहोत। तर मी अशा पद्धतीने इथे आता 1/2 इंच दोन्ही पण स्लीव्ह जी बाजू आहे त्याला मी इथे 1/2 इंचावरती फोल्ड करून इथे मी शिलाई मारून घेत आहे। तर बघा, ही अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारायची असते। मैत्रिणींनो, ही जी स्लीव्ज आहे याला आपण पाईप लेस पण लावू शकतो। पाईप वाली लेस येते ती, जी काही लोंबणारी लेस असते, म्हणजे जशी की मणींची लेस असते किंवा पाईप लेस असते किंवा कवडींची लेस असते, ती पण आपण लावू शकतो। परंतु माझ्याकडे जी इथे अवेलेबल होती ती खूप मोठी अशी पाईप लेस होती, त्याच्यामुळे ती त्याला शोभली नसती, म्हणून मी ती लेस लावणार नाहीये। तर इथे आता मी पुढे बघा, दोन्ही पण स्लीव्ह जे आहे ते रेडी करत आहे। 1/2 इंच फोल्ड करून घेतलेला आहे दोन्ही पण स्लीव्हजला अशा पद्धतीने आणि आता इथे मी लेस लावणार आहे। तर बघा, जो भाग आपण फोल्ड केलेला आहे त्या भागावरच आपल्याला दोन्ही पण स्लीव्हजला लेस लावायची आहे। म्हणजे हा जो भाग आहे आपला स्लीव्हच्या खालच्या बाजूने येणार आहे आणि वरचा जो भाग आहे आपला 4 इंचाचा तो आपल्या स्लीव्हजला वरती अटॅच होणार आहे। ठीक आहे, ही एकदम छान आणि सोपी अशी ट्रेंडिंग स्लीव्ज आहे मैत्रिणींनो। आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे गुगल प्ले स्टोअर वरती, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकताय किंवा त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। लिंक वरती क्लिक करायचं आहे आणि आमचं ॲप डाउनलोड करायचं आहे, जिथे तुम्हाला भरपूर सारे असे कोर्सेस मिळून जाणार आहेत जे की तुम्हाला करायची इच्छा असेल, ज्यामध्ये आपण ब्लाउजेस शिकणार आहोत, ड्रेसेस शिकणार आहोत, नवीन पद्धतीचे बॉटम शिकणार आहोत, सर्व काही कोर्सेस तिथे अवेलेबल असणार आहेत। तर बघा, आता तुमच्या सोबत बोलता बोलता मी इथे जी लेस होती ती लावून घेतलेली आहे। एका साइडने तिला शिलाई अगोदर दिली होती मी, आता दुसऱ्या साइडने मी इथे तिला शिलाई देत आहे। ठीक आहे, तर आता ही अशा पद्धतीने आपली झाल्यानंतर एक स्लीव्ह मी अगोदर रेडी करून घेणार आहे, त्यानंतर मी दुसरी स्लीव्ह रेडी करणार आहे। लेस मी सोबतच लावलेली होती। ठीक आहे, तर बघा, आता हे मी कट करून घेते मध्य सेंटरला आणि मग इथे आपल्याला स्लीव्ह रेडी करायची आहे। तर बघा, ही एक स्लीव्ह मी अशा पद्धतीची रेडी केली आहे आणि आपली जी स्लीव्ह आहे ती अशीच येणार आहे। बघू शकताय तुम्ही किती छान असं तिचा लुक दिसत आहे। ठीक आहे, तर आता याला आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते आपण आता पुढे बघूया। बघा, लेस लावल्यानंतर पण खूप छान अशी दिसत आहे। इथे जर आपली पाईप लेस असली छोटीवाली 1/2 इंच पाईपवाली तर ती खूप छान दिसते। माझ्याकडे 1 इंच पाईप, साधारण 1 ते 1.25 इंचाची पाईप लेस होती, त्यामुळे मी इथे लावलेली नाहीये ती। आता बघा, दुसरी जी स्लीव्ह आहे ती मी इथे आता रेडी करणार आहे। तर त्याच्यासाठी मी दुसरी स्लीव्ह घेते, म्हणजे जो पार्ट आपण नेटचा जो घेतलेला होता तो अगोदर घेऊयात। आणि बघा, ही जी स्लीव्ह आहे मी तयार केलेली आहे, ही साधारणपणे 3.5 इंचाची आहे आणि 1/2 इंचला मार्जिन पण दिलेलं आहे। तर बघा, जो मधला जो पॉइंट आहे ना, मध्य सेंटर, तिथून 2 इंच घ्यायचे आहेत मार्किंग करून आणि त्यानंतर 2 इंचापासून पुढे 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे। ही मी मार्किंग करून साईडला ठेवणार आहे आणि आता घेणार आहे नेटचं फॅब्रिक, जिथे की आपल्याला इथे चुन्या टाकायच्या आहे। तर बघा, आता ही स्लीव्ह मी थोडा वेळ साईडला ठेवून देते आणि जी नेटचा जो कपडा होता
तो मी इथे घेत आहे आणि त्याला एका साईडने मी चुन्या टाकत आहे. तर बघा, चुन्या ज्या आहेत त्या आपल्याकडे घ्यायच्या आहेत आणि साधारणपणे 6 ते 7 चुन्या आपल्याला इथे टाकायच्या आहेत. ठीक आहे, जास्त चुन्या इथे टाकायच्या नाहीयेत, नाही तर मग व्यवस्थित आपली जी स्लीव्ज आहे ती दिसत नाही. साधारण 6 ते 7 ज्या चुन्या आहेत त्या आपण इथे टाकणार आहोत. ठीक आहे, जो आपला मोठा भाग दिसतोय त्या साईडलाच आपल्याला इथे चुन्या टाकायच्या आहेत. तर बघा, आता एका साईडला माझ्या ह्या ज्या चुन्या आहेत त्या टाकल्या गेलेल्या आहेत. आता मी दुसऱ्या साईडला मी त्या चुन्या टाकून घेणार आहे. तर बघा, इथे दुसऱ्या साईडने पण मी जो स्क्रूड्रायव्हर असतो आपल्याला मशीन सोबत मिळालेला, त्याच्या साह्याने इथे मी दुसऱ्या साईडला पण चुन्या ज्या आहेत त्या मी टाकून घेत आहे. अगदी अंतर जे आहे एकसारखं असलं पाहिजे, कमी जास्त अंतर घ्यायचं नाहीये. जिकडं जे समोरच्या बाजूला जेवढं अंतर घेतलं आहे तेवढंच अंतर इकडच्या बाजूला पण आपल्याला घ्यायचं असतं. तर बघा, आता इथे झालेले आहे, या दोन्ही बाजूला माझ्या ज्या चुन्या आहेत त्या टाकून झालेल्या आहेत. चुन्या किंवा प्लेट्स, तुम्ही जर प्लेट्स म्हणत असाल तर प्लेट्स पण तुम्ही याला म्हणू शकताय. आणि हे बघा, ही अशा पद्धतीची आपली इथे स्लीव्ज असते. आता याचा जो वरचा जो पार्ट आहे त्याला आपण मध्य सेंटर कट करून घेणार आहोत आणि हा जो मध्य सेंटर आहे हा बरोबर स्लीव्हच्या मध्य सेंटरला आपल्याला इथे जोडायचा असतो. तर आता ते बरोबर मी तिथे घेतलं आहे. मी पुन्हा एकदा दाखवते. मध्य सेंटर पासून 2 इंच घेतलेले आहे आणि 2 इंचापासून पुढे 3 इंच घेतलेले आहे. ठीक आहे, आता जो मध्य सेंटर आहे ना त्याच्यावरती मी इथे जो सेंटर आहे आपल्या नेटचा, नेट कपड्याचा, तो मी इथे ठेवून घेणार आहे. आणि जो 3 इंचाचा इकडनं आहे ना, तो बघा 3 इंच जे आहे ना माप घेतलेलं, तिथे आपल्या ज्या चुन्या घेतलेल्या आहे ना तो पार्ट आपला तिथे घ्यायचा आहे आणि याला आता शिलाई मारून घ्यायची आहे. तर ही अशा पद्धतीची मी इथे शिलाई मारत आहे. जो मध्य सेंटरचा जो कपडा उरत आहे ना तिथे पण आपल्याला 2-2 ज्या चुन्या आहेत त्या घ्यायच्या आहेत समोरासमोर बाजूला, एकाच साईडला नाही घ्यायच्या. मध्य सेंटर पासून एका बाजूला समोर घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला, म्हणजे त्या समोरासमोर आपल्या ज्या चुन्या आहेत त्या आल्या पाहिजे. तिथे साधारण 2-2 चुन्या आपल्या येत असतात. ठीक आहे, आता बघा, ही जी स्लीव्ज आहे ती फार ट्रेंडिंगला आहे, सध्या खूप चालत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण अजूनही ट्राय केलं नसेल तर नक्की आपला व्हिडिओ बघून तुम्ही ट्राय करायचा आहे. आणि हो, चॅनलला जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्याच्या बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायचा आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे जे नवनवीन टॉपिकचे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ शोधण्याची जास्त गरज पडणार नाहीये. ठीक आहे, तर बघा, आता इथे मी व्यवस्थित अशा चुन्या टाकून घेतल्या आहे आणि जो नेटचा कपडा आहे तो मी अशा पद्धतीने आपल्या स्लीव्जला पूर्णपणे अटॅच करून घेत आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची मला नक्की कमेंट करायची आहे आणि अशा पद्धतीची स्लीव्स तुम्ही पण नक्की ट्राय करायची आहे. तर चला, भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.